वेलकम टू ऑल. बऱ्याच दिवसांनी पुन्हा लेखी परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम. फरक एवढाच आहे, ॲग्री MPSCला सिलेबस खूप जास्त होता. कंपॅरेटिव्हली फॉरेस्टला 2 ऑप्शनल जरी असले तर एकच पेपर आहेत आणि कंपॅरेटिव्हली सिलेबस कमी आहे. फॉरेस्टला चॅलेंजिंग काय आहे? प्रिलिम क्वालिफाय होणं. ओके, तर आता तुम्ही ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहात तर आपण फॉरेस्टच्या बॅचला सुरू करतोय. आता जसं काही टेक्निकल्स एक्झाम आधीमध्ये येतात तसंच फॉरेस्टच्या बाबतीत पण आहे. 2-3 वर्षातून एखादा किंवा अल्टरनेट इयरला येईल. कधी ॲग्री असेल, कधी फॉरेस्ट्री असेल, कधी दोन्ही असेल. तर ह्याचा ॲडव्हान्टेज हेच असतो की रेग्युलर अभ्यास करणारे जे आहेत तर ह्या टेक्निकल एक्झाम त्यांच्या फोकसमध्ये नसतं. एकतर तुम्ही राज्यसेवा किंवा काय करताय, कंबाईन वगैरे एक्झाम न देता जिथं दरवर्षी एक्झामचं शेड्यूल असतं. तर त्यामुळं तुम्ही मेन्सला ज्यावेळी टेक्निकलचे असता, मग ते ॲग्री असो, फूड सेफ्टी असो किंवा फॉरेस्ट असो, तर या केसमध्ये मेन्सलाच मुळात कॉम्पिटिशन खूप कमी झालेलं असतं. याच्यात आणखीन एक असं आहे की पुन्हा प्रिलिम्स कॉमन राहिल्यामुळं इथून पुढं कसं होतं की ज्याचा अभ्यास आहे फॉरेस्टचा, ॲग्रीचा, फूड सेफ्टीचा, त्याची प्रिलिम क्वालिफाय होईलच असं नाही. आणि जो कॉमन राज्यसेवा करत होता त्याचा राज्यसेवा प्रिलिम्सवरती त्याची स्ट्रेंथ होती, त्यामुळं त्याचं प्री निघायची शक्यता जास्त झाली. त्यामुळं आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, 23ला फूड सेफ्टी झाली, 24ला फॉरेस्ट पण झाली, ॲग्री पण झाली, आता 25ला फॉरेस्ट होते. तर यामध्ये जेवढे मुलं मेन्सला सिलेक्ट होतात तर फूड सेफ्टीला बघितलं तर तिथेही 50% वॅकन्सी होते, ॲग्रिकल्चरलाही तसंच होतं, आता फॉरेस्ट झाली त्यालाही तसंच होतं आणि यावेळीसुद्धा तसंच असणार आहे. ओके, म्हणजे जो विद्यार्थी आतापर्यंत 5-6 वर्ष राज्यसेवा करत आलेला आहे तर त्याला ते सगळं सोडून पुन्हा ऑप्शनल करणं तर त्याला ते त्रासदायक असतं. काही लोक स्विच होतातही, संधीचा फायदा घेतात, पण अगेन नवीन सिलेबस करणं एवढं सोपं नसतं. जे करतात त्यांना फायदाच आहे. रिस्क है तो इश्क है, बरोबर. सो त्या पद्धतीनं आता तुम्ही जर फॉरेस्टचा अभ्यास करत असाल, मी कट ऑफबद्दल काल बोललेलो आहे. इंडिव्हिज्युअली तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नंतर मला फोन करा, काय करू वगैरे. पण माझं म्हणणं एवढंच राहील की 144 जागा ह्याच्या अगोदर मला वाटतं 13 काय 14ला आल्या होत्या तेवढ्या जागा. त्यानंतरच्या तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितल्या 30-40 मॅक्स 70 इथंपर्यंतच होत्या. आणि त्यामध्ये अशा ॲड पण ज्यावेळी येतात त्यावेळी ओपन जनरलच्या जागा तुम्ही जर बघितला तर त्या खूपच कमी असतात. इथं टोटल 1/3 जागा तुम्हाला ओपनलाच आहेत, 48 जागा. त्यामुळं 5.5 महिने अगदी तुम्ही झोपून जरी अभ्यास केला पण कन्सिस्टंट राहिला तरी तुमची पोस्ट निघणार आहे. तुम्हाला आत्ता नुकताच झालेला जो फॉरेस्टचा रिझल्ट आलेला आहे त्यातल्या यादीतल्या लोकांच्याकडे तुम्ही बघितला की तुम्हाला लक्षात येईल. ओके, की 34 काय 38 जे जागा असतील मागच्या वेळी तर एवढ्याच जागा होत्या. तर मग खूप कॉम्पिटिशन असेल. ओके, मी कशाला करू, माझं सिलेक्शनचे चान्सेस कमी राहतील असं म्हणून त्या प्रोसेसमध्ये न आलेलेच विद्यार्थी भरपूर होते. म्हणजे अशा वेळी त्या स्टॉक मार्केटमध्ये एक टर्म आहे कॉन्ट्रा इन्व्हेस्टिंग किंवा कॉन्ट्रा स्ट्रॅटजी. सगळे या दिशेला चाललेत तर मी वेगळ्या दिशेने जाणार. ओके, त्या पद्धतीनं. तर तुम्ही आता फॉरेस्ट जर प्रोबॅबल कट ऑफच्या खूप वरती असाल तर माझं पूर्णपणे सजेशन राहील की तुम्ही रिस्क नकाच घेऊ. तुम्ही होल अँड सोल फॉरेस्ट्रीज करा. आणि आता हे का होतं बघा, आता ज्यावेळी आपली कोरोना झाला 20-21 कोरोनाचे वेव्ह झाल्यानंतर सगळे ॲडव्हर्टाइजमेंट अशा थांबल्या होत्या. त्यानंतर 22च्या मध्यावधीपासून सरळ सेवा आणि सगळ्याच ॲडव्हर्टाईज एकदम यायला लागला. इकडं ॲग्री पण आहे, तिकडं कृषी सेवक पण आहे. ओके, तर मग अशा 4-5 एक्झाममध्ये तलाठी, ग्रामसेवक सगळ्याच आहे. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्याच एक्झाम मी देणार कारण मी कुठली एक्झाम कसं सोडू, रिस्क आहे ना, मला सिलेक्शन पाहिजे. तर हे उलट आहे ना. तुम्ही 5 एक्झामला फोकस करून सगळी तुमची एनर्जी डिवाइड करण्यापेक्षा जिथं जिथं सिलेबस कॉमन आहे, मोस्ट ऑफ दी कॉमन आहे, थोडंफार फक्त एक्स्ट्रा करावं लागणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही फोकस केलं, 5च्या ऐवजी 2च एक्झामवरती फोकस केलं तर त्या 2मध्ये सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळं तुम्ही जर असा विचार कराल की मी आत्ता माझा कट ऑफच्या वरती स्कोर खूप चांगला आहे पण मी समजा फुल टाईम तेच केलं तर काय गॅरंटी माझी पुढची प्रिलिम्स निघेल 26. म्हणजे दादा एकतर लोकांची प्रिलिम्स निघत नाही,
त्यात फॉरेस्टची तर निघणं खूपच अवघड असतं. आता जागा जास्त आहेत म्हणून कट ऑफ कमीच येणार आहे. मी आतापर्यंतची हिस्ट्री सांगतो. ओके, मग अशा केसमध्ये तुमच्या ताटात आता मेन्सचं वाढवून ठेवलेलं आहे आणि तुमचा विचार काय की 26ची प्रिलिम मग मला क्वालिफाय व्हायला अवघड झाली की आता प्रिलिम पण अवघड होते, मग 26चा मला प्रॉब्लेम आला तर तुम्ही एवढा पुढचा काय विचार करता ना. आता मेन्स आहे तर ह्याच्यातनं मी इंटरव्ह्यू देऊन इथंच माझं सिलेक्शन होईल. आणि तुम्ही फॉरेस्टचा आता कट ऑफ क्लिअर करत असाल तर तुमचा अभ्यास आहेच ना. तुम्ही काय शून्यापासून प्रिलिम्स देणार नाही 26ची. त्यामुळे कुठंतरी तुम्हाला प्रिऑरिटी ठरवावं लागेल, कुठंतरी फोकस करावं लागेल. पुन्हा तिथं आणि येईल की मग सर्व फॉरेस्ट बरोबर मी हे पण करतो. म्हणजे मी हे कुणाबद्दल बोलतोय ज्यांचं शुअर शॉट फॉरेस्टला आहेत, ते कट ऑफच्या वरती खूप जास्त मार्क आहेत अशांच्याबद्दल, की मग मी फॉरेस्ट करत सर मग मी कंबाईन पण करतो. ओके, कंबाईन प्री पर्यंत म्हणणार की प्री देतो सर फक्त, कंबाईनचा पण स्कोर आला मग मग मेन्स पण करतो सर, दोन्ही एक्झाम देतो, रिस्क कमी होईल. रिस्क वाढवणार आहात तुम्ही, लक्षात येते का. म्हणजे रिस्क अशी घ्या की पुढचे 6 महिने हे करणार आहे. एखादी एक्झाम कॉम्प्रोमाइज झाली, कंबाईन काय पुढच्या वर्षी येणार नाही आहे का, येणार आहे. मग अशा ज्या संधी असतात, एक वेळ मी तुम्हाला सरळ सेवेच्या बाबतीमध्ये म्हणेल, जसं आता कृषी सेवक आहे जे ॲग्रीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी, की बाबा 3-4 वर्षातून एखादी ॲड येते. मग ज्यावेळी ॲड असेल ज्या वर्षी, त्यावेळी मला खरोखरच जॉबची गरज असेल तर ते तुम्ही फुल टाईम ते करणं अपेक्षित आहे. कारण परत आज चुकलं म्हणून पुढच्या वर्षी येणार नाही. कंबाईन येऊ शकते पुढच्या वर्षी, पण आजची तुमची फॉरेस्ट मेन्सच चुकली तर पुढच्या वर्षी एकतर एवढ्या जागा नाही येणार. पुढच्या वर्षी ॲड येईल की नाही हे आपल्याला माहीत नाही. आल्या तर एवढ्या जागा असतील, शक्यता कमी आहे, जागा कमीच असणार. ओके, मग जागा कमी असतील तर तुमचा कट ऑफ निघायचे काय चान्सेस आहेत, काय गॅरंटी आहे की कट ऑफ त्यावेळी निघेलच तुमचा. सो आत्ता जे तुमच्या हातात आहे, जिथं रिस्क कमी आहे, जिथं तुम्ही कमी याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळवू शकता, जिथं प्रोबॅबिलिटी जास्त आहे, तिथं तुम्ही गेम खेळा. म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकात एक खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे की त्यात एक वाक्य आहे, तुम्ही आयुष्यात कधी पण रिस्क घेताना अशी रिस्क घ्या की समजा सगळं तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून सुद्धा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तरीही तुम्ही त्या मैदानावरून बाहेर फेकले जाणार नाहीत. ओके, जसं त्यामध्ये एक मी बऱ्याचदा बॅचला एक्झाम्पल सांगितलं ॲग्री MPSCच्या की रशियन रोलेट नावाचा गेम आहे. त्यामध्ये पबमध्ये वगैरे ते खेळतात, क्रिमिनल गेम आहे तो. म्हणजे त्या रिव्हॉल्वरमध्ये 6 चेंबर असतात बुलेटचे, ते कपाळाला लावायचं, त्यात एक बुलेट टाकलेली असते आणि ती फिरवलेली असते. तो याचा पिक्चर बघितला असाल, कितने आदमी थे, बरोबर, शोलेमध्ये तसं तो 6 चेंबरमध्ये 3 बुलेट घालतोय आणि प्रत्येकाच्या गनपट्टीला लावतोय तशा पद्धतीनं. तर मग तिथं प्रोबॅबिलिटी बघा की 6 चेंबरमध्ये एकच बुलेट आहे. सो प्रोबॅबिलिटी काय आहे की डेथ व्हायची, तर 1/6 प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे हार्डली किती, 15×90, म्हणजे हार्डली 17% प्रोबॅबिलिटी आहे. बाकीचे 83% प्रोबॅबिलिटी काय आहे की त्यातून गोळी बाहेर पडणार नाही. आणि तसं जर झालं तर खूप मोठं इनाम वगैरे आहे त्या गेममध्ये. आता मला माहित नाही ॲक्च्युली तसं आत्ता आहे का, आधी असायचा तो, मूवीजमध्ये वगैरे बघितला असाल तुम्ही. तर मग इथं सायकोलॉजी ऑफ मनी काय सांगतं की तिथं तुमची हरायची प्रोबॅबिलिटी फक्त 17% आहे, तरी पण तुम्ही तो गेम खेळणार का, तर नाही खेळणार का. कारण 17% ची वेळ आजच आली तर पुढं काय होणार, पुढं काय लाईफच शिल्लक नाही ना, पुन्हा मी मैदानात येऊन खेळू शकणार नाही. तर मग ही एक्झाम जशी आहे की ही एक्झामसाठी तुम्ही एखादं कंबाईन कॉम्प्रोमाइज केलं किंवा दुसरी एक्झाम कॉम्प्रोमाइज केली तर ह्या एक्झाम दरवर्षी येणार आहेत. पण ही एक्झाम तुम्ही हातातली सोडली, जिथं बऱ्याच लोकांची इच्छा आहे फॉरेस्टमधून पोस्ट करायची, पण जे काटावर असतील किंवा मार्क खूपच कमी आले, बऱ्याच लोकांचे मार्क 8-10 मार्क कमी झालेत मागच्या तुम्ही प्रिलिमचे कंपॅरिझन केलं तर मग तुम्हाला चान्स मिळून, संधी मिळून सुद्धा तुम्ही फॉरेस्टला फोकस नाही केला, अशा पद्धतीने होईल. ओके, मी रिपीटेडली सांगतोय, तुम्हाला अगदी जॉबची रिक्वायरमेंट वगैरे असेल तर माझं म्हणणं आहे फॉरेस्ट 100% तुमची निघत असेल कट ऑफनुसार, अंदाजित कट ऑफनुसार, आणि तुम्हाला जॉबची पण रिक्वायरमेंट आहे, तुम्ही ॲग्रिकॉस आहात तर तुम्ही कृषी सेवक विद्यापीठ भरती पण येणार आहे. तिथं तुम्ही डेली 2-3 आवर आतापासून अभ्यास केला तरी तुमचं तिकडं पोटापाण्याची सोय होऊन जाईल. आणि पॅरल विदाऊट अफेक्टिंग युअर फॉरेस्ट प्रिपरेशन तुम्ही ते करू शकता. आता काही विद्यार्थी असे असतील, मागाशी सांगितलं की आतापर्यंत काय ते ॲग्री MPSC किंवा कुठलंच काय करत नव्हते,
ते राज्यसेवाच करायचे आणि आता त्यांना रिस्क घ्यावीशी वाटते की मला फॉरेस्ट करायचं आहे आणि 2 ऑप्शनल ॲग्री बॉटनी ठेवलेले आहेत आणि ह्याच्या अगोदर काहीच नाही केलेलं. तर यांच्या केसमध्ये तर मी सांगेन की तुम्ही डे 1 पासून ह्या दोन्ही टॉपिकच्या मागे लागा. 5.5 महिने खूप जास्त आहेत, पण तुमचं कॉम्पिटिशन अशा पण विद्यार्थ्यांची आहे ज्यांनी ॲग्री एमपीएससीची मेन्स दिलेली आहे. ओके, जिथं त्यांचा 50-60% सिलेबस तर कन्सेप्च्युअलाइज का असे ना तर झालेलाच आहे. ओके, त्यांना फक्त बॉटनीच करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही 5.5 महिन्यामध्ये सिलेक्शनच्या लेवलला येऊ शकता. फक्त डेडिकेटली आन्सर रायटिंग केलं पाहिजे आणि त्याला एक्सक्यूज नाही. आतापर्यंत आपण ॲग्री एमपीएससीला जे 6 महिने बॅच घेतले तर त्यामध्ये आमची एनर्जी आम्ही एक्झॉस्ट कशात झालो तर पेपर चेकिंग आणि टेस्ट सिरीजमध्ये. 13 पाण्याचा सिलेबस शिकवायला एवढं एक्झॉस्ट नाही झालो. त्याच्या नोट्स वगैरे काढायला थोडाफार त्रास झाला असेल, पण सगळ्यात जास्त पेपर चेकिंग. पण त्याला आम्ही एक्सक्यूज का नाही दिलं, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत बघितले तर 5 महिन्याच्या कालावधीमध्ये शेवटचे एक 15-20 दिवस मुलांना अभ्यासाला सोडून द्या. तर 4.5 महिन्यामध्ये जवळजवळ मला वाटतं किती 12-15 टेस्ट झाले असतील. 12-15 टेस्ट झालेले आहेत. ओके, मग टेस्ट काढणं, त्यांचं पेपर चेक करणं, परत शेवटचे फुल लेंथ तर सगळ्यांचे चेक करायचे होते. तर हे एवढा त्रास आम्ही का घेतला, कारण याला पर्याय नाहीच. हे तुम्ही नाही केलं तर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेसच कमी होणार आहेत. त्यामुळं आत्तापर्यंत तुम्ही प्रिलिम मास्टर असाल, बरोबर, त्यामुळे स्कोर आलाय तुमचा 130. सो त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. पण इथून पुढचा जो पॅटर्न आहे तर तिथं तुम्ही पूर्णपणे नवीन आहात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, बरोबर. म्हणजे मी प्रिलिम मास्टर का म्हणतो बघा, म्हणजे माझ्याही बाबतीमध्ये UPSCला किंवा ओव्हरऑल MCQ अगदी मला 5वी-6वी पासून स्कॉलरशिप एक्झामपासून MCQची इतकी कमांड होती की एखाद्या ठिकाणी मला काही माहीत नसेल आन्सर तरी ते इलिमिनेशन मेथड लॉजिक लावून मी आन्सरपर्यंत पोचतो. तर हे झालं, ठीक आहे, एक्सपर्टाईज आहे, मी मेन्सपर्यंत आलो. पण इथं तुमचा अभ्यासाची पद्धत पूर्णपणे तुम्हाला बदलायला लागते. तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस नाही केला, नुसतं तुम्ही नॉलेज गेन करत राहिला तर काही उपयोग नाही. त्यामुळं आपले तुम्हाला शेड्यूल उद्या दिलं जाईल ॲग्रिकल्चरचं की पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या दिवशी लेक्चर अपलोड होणार आहेत, त्या टॉपिकवरचे लाईव्ह सेशन कुठल्या दिवशी होणार आहे आणि लाईव्ह सेशन झाल्यानंतर त्याच्यावरती टॉपिक वाईज टेस्ट कधी होणार आहे, हे पुढच्या 2.5-3 महिन्याचं तुम्हाला टाइम टेबल दिलं जाईल. त्यामध्ये 1-2 दिवस मागं पुढं होतील. आपलं शेड्यूल काय असेल, आता मध्येच कंबाईनची एक्झाम येते वगैरे वगैरे, पण सध्या तरी ते आपण आहे तसं फॉलो करायचा प्रयत्न करणार आहोत. मॅक्स 1-2 दिवस मागं पुढं, शनिवार रविवार वगैरे धरून. ओके, तर तेवढं तुम्ही जर फॉलो केलं आणि जेवढे लेक्चर आम्ही अपलोड करतोय तर तेवढे लेक्चर तुम्ही वेळेत बघून त्या नोट्स वाचल्या, तुम्ही आन्सर रायटिंग केलं. आन्सर रायटिंगसाठी आपण ॲग्री एमपीएससीला जसं इथंच क्लासरूममध्ये आन्सर रायटिंग करून घ्यायचं तशाच पद्धतीनं करणार आहोत. त्या म्हणजे पुण्यात आहेत त्यांनी अजिबात कंटाळा न करता, जरी पुण्याच्या थोडं बाहेर क्लास असला तरी तो दिवस जाण्यायेण्यात 1-पाऊण तास लागेल तुम्हाला, तर तो वेळ जाऊन दे, दॅट इज जस्टिफायबल. तुम्ही लायब्ररीमध्ये आन्सर रायटिंग करणं आणि इथं मुलांच्या हॉलमध्ये आन्सर रायटिंग करणं याच्यामध्ये प्रचंड फरक पडतो. ओके, त्यामुळं हे तुमचं रायटिंग आणि क्वेश्चन पेपर वगैरे जे आहे हा तुमचा सिलेबसचा किंवा तुमच्या प्रिपरेशनचा 50% पार्ट आहे. ओके, बाकीचं मग काय, तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताय, त्याच्या नोट्स वाचताय, तर हा 50% पार्ट झाला. ओके, त्यामुळं मुलांचा फोकस कशावरती असतो, याच्यावरतीच असतो. म्हणजे मी तुम्हाला FSOचं उदाहरण सांगू शकतो, ॲग्री एमपीएससीचा रिझल्ट लागल्यानंतर पण तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की मुलांनी पूर्ण सिलेबस बऱ्याचदा कव्हर केला नाही, कुणी आजारी पडलं, काय केलं, पण रायटिंगवरती प्रचंड कमांड होती. अशी मुलं सगळी यादीत येतात. तुमचं नॉलेज किती आहे हे तिथं टिक मार्क गोल करून कळणार नाही आहे ना, लिहिल्यानंतरच कळेल. लिहिण्यासाठी तुम्हाला नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्ही ते एक्सप्रेस करू शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमी नॉलेजवरती पण तुम्ही जर तुमची रायटिंगवरती कमांड असेल तर बोलू शकता. आता मी हे सेशन घ्यायच्या आधी डोक्यात काहीही ठरवून आलेलो नाही आहे तरी मी बोलतोय, कारण मी रिपीटेडली टीचिंग करतोय. मग मला काय खूप असं त्रास होत नाही. पण एखादा नवीन तुमच्यातलाच एखादा आला, मी म्हटलं की ये आणि इथं तासभर बोलायचं, तो का म्हणेल सर मी उद्या लेक्चर घेतो, आज थोडं प्रिपरेशन करतो, स्लाईड बनवतो, पॉईंट काय काय मांडायचे बघतो. हे का होतंय, तुम्ही फर्स्ट टाइम करताय ना. मग हे रायटिंगच्या बाबतीत पण आहे. तुम्ही रायटिंग जर इथं करत असाल
म्हणजे शांततेच्या काळात तुम्ही जर घाम गाळला तर युद्धात कमी रक्त सांडावं लागेल. म्हणजे रिझल्ट आल्यानंतर किंवा एक्झाम दिल्यानंतर रायटिंग की मला वेळच नाही मिळाला, असंच झालं तसंच झालं. ओके, आता जसं ॲग्री MPSC मध्ये आपण 5 मार्काचा क्वेश्चन ॲक्सेप्टच केला नव्हता, एक्सपेक्टच केला नव्हता, बरोबर, आला तरी ज्यांनी रायटिंग प्रॅक्टिस केलेली आहे त्यांनी स्पीड वाढवला. पण ज्यांनी रायटिंगच प्रॅक्टिस केलेली नाही आहे त्याचं साहजिकच जास्त मार्काचं राहिलेलं असणार आहे. तुम्ही जेवढं जास्त मार्काचं सोडाल तेवढं तुम्ही यादीतून मागे मागे जाल ना. 10 पैकी तुम्हाला काहीतरी लिहिलं असतं तर 2 तरी पडले असते. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही याच्यावरती अजिबातच दुर्लक्ष करू नका. एक वेळ अभ्यास कमी करा पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आपण आता ह्या एजला आहोत की एखादं टर्म एखादी क्वेश्चन विचारला गेला त्याच्याबद्दल 4 ओळी आज सुद्धा तुम्ही लिहू शकता. ह्या एजला आपण आहोत, एवढी दुनिया बघितलेलं आहे, तुम्ही डिग्रीला काहीतरी वाचलेलं आहे, बरोबर. त्यामुळं आपल्याला काहीच लिहिता येत नाही किंवा डोक्यात मटेरियलच नाही असं नाही, फक्त ते मटेरियल लिहायचं कसं. आता लिहिण्यावरनं पण लोकांच्या मध्ये खूप प्रिज्युडाईस असतात की असं स्टँडर्ड लिहिलं पाहिजे, मग त्याला भारीपैकी काहीतरी कोट केलं पाहिजे आणि मग ते कलरफुल वगैरे वापरले पाहिजेत. मुलींच्या बाबतीत हे जास्त असतं. तर हे आधी डोक्यातून काढून टाका, एवढा वेळ तुम्हाला एक्झाममध्ये पण नसतो. आपण इथं प्रॅक्टिस करून घेताना एकदम स्टँडर्ड पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतो. इंट्रोडक्शन दे, कन्क्लुजन लिही, बॉडीमध्ये पॉईंट फॉर्मॅटमध्ये दे, अंडरलाईन कर. हे का? कारण तुम्ही मॅरेथॉन 42 किलोमीटरची पळाला तर एक्झाममध्ये कुठं तुम्ही 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन व्यवस्थित पळू शकाल, बरोबर. तिथं एक्झाममध्ये कोणा आपण एक्सपेक्ट नाही करणार की एवढं सगळं व्यवस्थितच लिहे. तिथं तुमची प्रायोरिटी काय? आन्सर रायटिंग करणं, सिलेबस कंप्लीट होणं, तुमचा पूर्ण जे क्वेश्चनरी आहे जेवढं कंपल्सरी आहे तेवढं सगळं लिहिणं. मग ते झालं, नंतरचा मुद्दा नंतर येतो. त्यामुळे आत्ता आम्ही प्रॅक्टिस करून घेताना तुमच्याकडून जास्त प्रॅक्टिस करून घेतो, लक्षात येतं. त्यामुळं म्हणजे क्लास लावत असताना तुमच्या एक्सपेक्टेशन्स आमच्याकडनं काय असल्या पाहिजेत की तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस चांगल्या करून घेणार आहात, म्हणजे आम्ही करून घेणार आहोत तुमच्याकडनं. दुसरं तुम्हाला नोट्स कंटेंट वगैरे मिळेल, त्याच्या बाहेर तुम्ही गेलं नाही पाहिजे. मेन्सची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का? तुम्ही एकदा स्टडी मटेरियल ठरवलं तर त्याचं जेवढं रिव्हिजन कराल, त्याची जेवढी रायटिंग प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची शक्यता वाढेल. ह्या पण नोट्स भारी आहेत, कोणीतरी दाबून ठेवलं होतं लायब्ररीमध्ये, आदल्या दिवशी बाहेर काढलं, आठवड्यापूर्वी बाहेर काढलं, मग तुम्ही लगेच पॅनिकमध्ये आपण लई स्वप्न सरांच्यावर विश्वास ठेवला, ह्या नोट्स तर लईच भारी वाढतात. ह्याच्याने काहीही होत नाही. ओके, जे आता तरी तुमचं AI, ChatGPT आणि ह्या त्या करत सगळा कंटेंट तिथंच येऊन पडायला लागला आहे, लक्षात येतं. त्यामुळं मुळात तुम्ही नोट्स वापरताना, आता तुम्ही पण ChatGPT वगैरे वापरतायच, तर तुम्ही कम्पेअर करून बघा. बराचसा जो कंटेंट आहे आपण टेक्स्टबुकमधून घेतलेलो आहोत, जे आता बॉटनी सारख्या ठिकाणी, ॲग्रिकल्चरचे तर सगळ्यांना माहितीच आहे, रेड्डी अँड रेड्डी वगैरे. बॉटनीमध्ये प्रत्येक, जसं इकॉनॉमिक बॉटनीचं पुस्तक वेगळं आहे, बरोबर. ते पण कारण आहे की लगेच आमच्याकडे तयार आहे, आम्ही आजच नोट्स देतो, आम्ही क्लेम नाही करत. तर आमची रिक्वायरमेंट काय, आमची एक्सपेक्टेशन काय आहे की आम्ही असं कंटेंट बनवा की ज्याचा मुलांना फायदा होईल, ज्याच्यामुळे मुलांचं सिलेक्शन होईल. ओके, सो फर्स्ट बुक काढायच्या स्पर्धेमध्ये आम्ही आधी नाही आहे आणि आत्ता पण नाही आहे. ओके, तुम्हाला ॲग्रीचे बुक पुढच्या काही दिवसांमध्ये मिळेल, बॉटनीचं तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मिळेल, टप्प्याटप्प्यामध्ये त्यानंतर एक 10-15 दिवसात तुम्हाला मिळेल. ओके, सो सध्या लेक्चर चालू झाल्यानंतर तुम्हाला PDF नोट्स शेअर केल्या जातील, तात्पुरतं तुम्ही काही दिवस त्यातून अभ्यास करू शकता, नंतर तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील. ओके, पण आमची एक्सपेक्टेशन एकच राहील की तुम्ही रायटिंग केलं पाहिजे. मी लहान होतो त्यावेळी कधीतरी 3-4 महिन्यातून एकदा क्रिकेटचे सिरीज व्हायचे, सारजा कप, टायटन कप वगैरे, आणि 3-4 महिन्यातून ते क्रिकेट असायचं. त्यामुळे आम्ही वाट बघत असायचो, टाइम टेबल असायचं आमच्याकडं जानेवारी महिन्यातच की एप्रिल महिन्यात ही मॅच आहे, फायनल ह्या वेळ आहे, सेमीफायनल ही आहे. ओके, तर त्यावेळी क्रिकेट कुठली तरी एक ॲड लागायची, कोको कोलाची काय पेप्सीची, आय ड्रिंक क्रिकेट, आय प्ले क्रिकेट, आय स्लीप क्रिकेट. ओके, याचा अर्थ काय, मी जडी स्थळी काष्टी सगळीकडे क्रिकेटच बघतो. तसं तुमच्या बाबतीमध्ये मेन्सला झालं पाहिजे की मी कंपल्सरी रायटिंग करणार आहे आणि ह्या सिलेबसच्या बाहेर अर्जुनला जसं त्या माशाचा डोळा दिसत होता किंवा त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसं मला फक्त तेवढंच दिसतंय. ओके, ज्यांना ज्यांना काही
थोडं कमी आहे वगैरे, आज पण भरपूर कॉल आलेत, मी त्यांना मला जे वाटतं ते सजेशन दिलेलं आहे, तुम्ही काय केलं पाहिजे आता, किंवा फॉरेस्ट बरोबर तुम्ही दुसरी पण एक्झाम कुठली देऊ शकता विदाऊट अफेक्टिंग फॉरेस्टचं प्रिपरेशन. ओके, तुम्हाला पण काय डाऊट असतील तर बिंदास कॉल करा, मी त्यावरती गाईड करतो. फक्त एक्सपेक्टेशन जेन्युइन ठेवा, तुम्हाला सिलेक्शनसाठी जे लागणार आहे तेच इथं प्रोव्हाइड केलं जाईल. बऱ्याच लोकांना ही पण एक शंका आहे की सर मग लाईव्ह का नाही घेत, रेकॉर्डिंग का घेता. तर ॲग्री MPSC असेल किंवा राज्यसेवेचे असेल तर तिथं क्राऊड मोठा असतो, मग अशा वेळी लाईव्ह घेण्याची रिस्क आम्ही घेतो. रिस्क इन द सेन्स, कारण मग शेड्यूल सगळं ठरवावं लागतं, कुठं गॅप नाही होणार, कारण 4-5 महिना सिलेबस संपवायचा आहे. तर मग सगळं एक झाल्यावर दुसऱ्या फॅकल्टीचं, त्यांचं तिसऱ्या फॅकल्टीचं असं शेड्यूल लावायला लागतं. इकडं फॉरेस्टला आपल्याला ऑप्शनल भरपूर आहे. ओके, मग त्या पद्धतीनं क्राऊड असणार आहे आणि सिलेबस पण खूप छोटा आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं की तुम्हाला एक सिस्टमॅटिक पद्धतीनं देता येईल, त्यामुळे आम्ही आधी रेकॉर्डेड केलेले आहेत बरेचसे टॉपिक्स, तर ते टेबल जसं दिलेलं आहे तशा पद्धतीनं तुम्हाला दिलं जाईल. ओके, आम्ही हेच अपेक्षा करून की तुमच्याकडून ते तुम्ही टाईम टेबल 100% फॉलो करावं. तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये कितीही शंका असून देत, तुम्ही पुण्यात असाल तर पर्सनली येऊन भेटा वेळ घेऊन, नसाल तर व्हॉट्सअपला एक मेसेज टाका. तुमच्या सगळ्या शंकांचं किंवा रायटिंग प्रॅक्टिसबद्दल तुम्हाला पूर्णपणे गाईड केलं जाईल. मागच्या वर्षी आपण ॲग्री MPSCला तुम्हाला सांगितलं, जेवढ्या काय टेस्ट घेतलेल्या आहेत सगळं राहुल सरांनी कोऑर्डिनेट केलं होतं, मी आणि राहुल सरांनी दोघांनी मिळून चेक केलं होतं. ओके, सो तेवढा अनुभव आहे. पेपर आल्यानंतर पण तुम्ही ॲग्री MPSCच्या मुलांना पण विचारा की तेवढा एक 6th सेन्स डेव्हलप झालेला आहे की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात, कशावरती विचारतात. ओके, सो त्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जॉईन व्हा, आणि जॉईन होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुम्ही टाईम टेबल फॉलो करा. ओके, काही शंका असतील तर तुम्ही कॉलवरती अवेलेबल आहे, व्हॉट्सअपला एक मेसेज टाका. मी ज्यावेळी फ्री होईन, मी किंवा तुम्हाला राहुल सरांशी बोलायचं असेल तर राहुल सरांशी बोलायचा म्हणून मेसेज टाका, आमच्याकडून तुम्हाला ऑफिस नंबरवरून कॉल येईल. ओके, इथंच थांबतो. बाकीचं जे सेशन आहे ॲग्रिकल्चरचा अभ्यास कसा करावा, फॉरेस्ट का द्यावी वगैरे, याच्याबद्दल राहुल सर बोलते. ओके.